नारायण राणेला राज्यसभा नाही तर लोकसभा. राणेच्या इकडे जरांगे तर तिकडे सामंत. निवडून येण्याची शक्यता नाही तिथे शिवसेनाच सरस. निवडून येण्यासाठी शिवसेनेचे आव्हान तर पडल्यास पक्षात किंमत कमी. पाहूया नेमका विषय काय. नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि त्यांची वाताहत वाढत गेली, त्यांची किंमत कमी होत गेली. त्यांनी स्वतःचा पक्ष पण काढला, परंतु स्वतःला सोडून ते इतरांना कोणाला निवडून आणू शकले नाहीत. आणि एक लोकसेवक म्हणून सभागृहामध्ये सुद्धा ते आत्मविश्वासपूर्वक बोलू शकले नाहीत. बऱ्याचदा त्यांना प्रश्नाची उत्तर देताना तू मयमय व्हायची आणि त्याचं अज्ञान लोकांसमोर यायचं. तर त्यांची बेकिंमत ही होतच गेली. भाजपमध्ये आल्याच्या नंतर भाजपनं त्यांचा पाहुणचार चांगला केला. सध्या चव्हाण यांचा केल्याप्रमाणे मागल्या वेळा राज्यसभा देण्यात आली होती, परंतु यावेळेला राज्यसभा त्यांना नाकारण्यात आली आणि त्यांना लोकसभेला उभं केलं जाईल अशी चर्चा आहे. परंतु ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये त्यांचा मतदारसंघ असणार आहे त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा प्रभाव आहे. राणेचे तर प्रभावी आहेत कोकणामध्ये, परंतु कोकणामध्ये उद्धव ठाकरेसुद्धा प्रभावी आहेत. आणि ज्या मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या मतदारसंघामध्ये त्यांना थांबायचं आहे त्या ठिकाणी उदय सामंत यांचे बंधू त्या ठिकाणी थांबण्यास इच्छुक आहेत. आणि जर युती महायुती म्हणून जर नारायण राणे यांना तिकीट दिलंही तर त्या परिस्थितीमध्ये सामंतांचं सहकार्य नारायण राणे यांना भेटल की मग आव्हान भेटल हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण हे सर्वांसोबत जुळवून घेतील अशा वृत्तीचे नाहीत अशी जनसामान्यांची भावना आहे. आणि त्यामुळं सामंत यांना मदत करण्याऐवजी ह्यांच्यासमोर आव्हान ठरू शकतात अशी चर्चा नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांबद्दल आणि मराठा समाजाबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत. फक्त जरांगे पाटलांबद्दल बोलले असते तर गोष्ट वेगळी होती, परंतु आरक्षणासंदर्भातला मुद्दा त्यांनी आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलल्यामुळं जे कोकणामधले मराठी आहेत ते मराठीसुद्धा नारायण राणे यांच्या बाजूला उभे राहतील किंवा नाही राहतील ह्या बाबतीमध्ये शंकाच आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना निवडून येणं सोपं नाही. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे, त्याचा त्यांना घाटा होणार आहे. त्याचबरोबरनं महायुतीमध्ये सामंत यांचाही फार मोठा प्रभाव आहे, त्यांचाही त्यांना घाटा होणार आहे. त्याचबरोबरनं मराठा समाजामध्ये घेतलेली उघडपणे अशी भूमिका त्याचाही त्यांना घाटा होणार आहे. आणि स्वतःची अशी काही फार मोठी किंमत आहे असं हे नेतृत्व नाही. त्यामुळं लोकसभेला सुद्धा त्यांना तिकीटच दिलं जाईल का नाही कळत नाही आहे सध्या तरी. परंतु भविष्यामध्ये तिकीट भेटलंही तरी निवडून येण्याची शक्यता मात्र फारच कमी आहे अशी चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. या बाबतीमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंटला निश्चितपणे कळवा. ही माहिती आवडली असेल तर आपण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच राजकीय घडामोडी वेळेमध्ये पोहोचतील. जय महाराष्ट्र.